हिंदू धर्मात शंखाला खूप धार्मिक महत्त्व मानले गेले आहे। सनातन परंपरेत असे मानले जाते की शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जाणारा शंख ज्या घरात दररोज पूजला केला जातो त्या घरात नेहमी शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा राखतो आणि पूजेच्या वेळी वाजवला जातो। हिंदू मान्यतेनुसार शंख आणि माता लक्ष्मी समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झाल्या, म्हणूनच ती माता लक्ष्मीचा भाऊ मानली जाते। विशेषतः नारायण पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या शंखाच्या उपासनेचे नियम, महत्त्व आणि उपाय याबद्दल तपशीलवार आपण जाणून घेऊया। पूजा करताना शंख वाजवण्याची परंपरा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते। शंखाला पवित्रता, शुभत्व आणि दिव्य ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार शंखाचा नाद नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करतो। असे मानले जाते की शंखध्वनीमुळे वातावरणातील अशुद्धता कमी होते आणि मन एकाग्र होण्यास मदत होते। त्यामुळे पूजा सुरू करताना किंवा आरतीच्या वेळी शंख वाजवण्याची प्रथा आहे। शंखाचा आवाज हा ओम या पवित्र ध्वनीसारखा असल्याचेही सांगितले जाते, ज्यामुळे आध्यात्मिक शक्ती जागृत होतात। शंखांचे महत्त्व पौराणिक कथांमध्येही आढळते। भगवान विष्णू आपल्या हातात शंख धारण करतात, ज्याला पांचजन्य असे म्हणतात। महाभारतातही युद्ध सुरू होण्यापूर्वी शंखनाद केला जात असे, जो विजय आणि ध्येयाचं प्रतीक मानलं जातो। शंख वाजवणे म्हणजे एक प्रकारे दैवी शक्तींना आमंत्रण देणे आणि वाईट शक्तींना दूर ठेवणे असे मानले जाते। त्यामुळे मंदिरामध्ये आणि घरी पूजा करताना शंख वाजवण्याला विशेष स्थान आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता शंख वाजवल्याने फुफ्फुसांचा व्यायाम होतो आणि श्वसनक्रिया सुधारते। शंख वाजवताना खोल श्वास घ्यावा लागतो, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते। यामुळे मन शांत राहते आणि ताण कमी होतो। तसेच शंखाच्या ध्वनीमुळे आसपासच्या वातावरणात कंपन निर्माण होतात, ज्यामुळे काही सूक्ष्म जंतू नष्ट होण्यास मदत होते असेही मानले जाते। एकूणच शंख वाजवणे हे धार्मिक, आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे। ज्या व्यक्तीला पैशाची इच्छा असेल त्याने घरात एक खास मोत्याचा शंख ठेवला पाहिजे। सनातन परंपरेत हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। असे मानले जाते की ज्या घरात माता लक्ष्मीसह या शंखाची पूजा केली जाते त्या घरात पैशाची कमतरता भासत नाही। हा शंख चंद्राची शुभ फळे देतो। दक्षिण शंखात दूध आणि गंगाजल भरल्याने भगवान विष्णू, भगवान कृष्ण आणि भगवान राम लवकरच अभिषेकाचा आशीर्वाद देतात। हा उपासनेचा उपाय केल्याने नारायणासह लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो। हिंदू मान्यतेनुसार पूजेच्या ठिकाणी दक्षिण शंखात शुद्ध पाणी भरल्याने देवी लक्ष्मी घरात कायमची निवास करते आणि तिची कृपा नेहमीच टिकून राहते। घरी शंख कसे आणि कोठे ठेवावे? हिंदू मान्यतेनुसार शंख नेहमी घरात पूजेच्या वेळी किंवा पवित्र ठिकाणी ठेवला पाहिजे। शंख शिंपले कधीही जमिनीत ठेवू नये, ते नेहमी पेडेस्टल किंवा स्टँडवर ठेवावे। शंख नेहमी पूजेच्या ठिकाणी किंवा घरात ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला ठेवावे। शंखासंबंधित महत्त्वाचे नियम: पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या या शंखात नेहमी पाणी ठेवावे आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर या शंखाचे पाणी घरातील सर्व कोपऱ्यांवर आणि लोकांवर शिंपडले पाहिजे। शंखाचे शुभत्व प्राप्त होण्यासाठी दररोज सकाळ संध्याकाळ पूजेत तो वाजवला पाहिजे। वापरानंतर शंख नेहमी शुद्ध पाण्याने स्वच्छ करावं। भगवान शिवाच्या उपासनेत शंखाचे पाणी कधीही विसरता कामा नये। शंख नेहमी पूजेनंतरच वाजवला पाहिजे। घरात विनाकारण शंख वाजवू नये। शंखाची पूजा करण्याचे आणि शंख वाजवण्याचे फायदे: हिंदू मान्यतेनुसार ज्या घरात शंखाची पूजा केली जाते त्या घरात धनाची देवी माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न होते। ज्या घरात शंख असतो आणि तो रोज फुंकतो त्या घरात असलेले सर्व प्रकारचे दोष दूर होतात। दररोज शंख फुंकल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह येतो आणि घरातील वातावरण नेहमी शुद्ध राहते। शंख फुंकणे आरोग्यासाठीही फायद्याचे असते। असे मानले जाते की शंख फुंकल्याने फुफ्फुसे मजबूत होतात आणि एखाद्या व्यक्तीची श्वसन क्षमता सुधारते। रामकृष्ण हरी।